पक्षाने संधी दिल्यास पुणे लोकसभा लढवणार असं म्हणतायत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं हे वक्तव्य आहे। तर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेवरती दावेदारी केल्याचं पाहायला मिळतंय। पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याचं देखील यावेळेस मोहोळ यांनी सांगितलं आहे। तर पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुकांची आता भाऊ गर्दी पाहायला मिळते। जगदीश मुळीक यांच्यानंतर आता मोहोळ देखील इच्छुक आहेत। मोहोळ यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना ही इच्छा व्यक्त केली आहे। आपल्या सोबत मुरलीधर मोहोळ आहेत, ज्यांच्यावर पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहेत। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातूनही भाजपच्या इच्छुकांची नावं समोर आहेत, त्याच्यामध्ये तुमचं एक नाव आहे। काय तयारी तुमची कशी चालू आहे? कारण की कुठल्याही क्षणी यादी ही जाहीर होऊ शकते, आणखी निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। नाही, पुण्यामध्ये इच्छुक आहेत, अनेक जण आहेत। शेवटी पक्ष निकष काही लावते, गुणवत्ता पाहिल, निवडून येण्याचे निकष पाहिले जातील, मेरिट इलेक्टिव्ह मेरिट पाहिले जाईल आणि इच्छा कोणाला नसते। कोणीही आमच्यातले 4 जण इच्छुक असतील तर त्यात गैर काहीच नाही आहे। स्वतः मुरलीधर मोहोळ यांना खासदार व्हायला आवडणार आहे का? काय होतं आमच्याकडं, मी म्हणाल तसं इतर पक्षामध्ये वेगळी सिस्टीम, आमच्याकडे सिस्टीम वेगळी आहे। बाहेर ठिकाणी लोक सांगतात की मी लढणार आहे, मी जिंकणार आहे, पण आमच्याकडं असं नसतं। आमच्याकडं मी तुम्हाला सांगतो की जगातली सर्वात मोठी जनसंघटना आहे आमची। आमच्याकडे एक विशिष्ट कार्यपद्धती आहे। जर पक्षाने उद्या ज्याला कोणाला सांगेल, मग कोणी असेल, मी असेल अथवा कोणी असेल, जो कोणी असेल तो निवडून येणं, मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकमत पुण्याचं जाणं, हे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं। तुम्हाला संधी दिली तर तुम्ही लढायला तयार आहात, तुमची तयारी तशी सुरू आहे? मी खासदार होणं किंवा मला उमेदवारी मिळणं ह्याच्यापेक्षा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी एकमत पुण्याचं असणं याला महत्त्व देतो। त्याच्यामध्ये जो कोणी असेल, मी असेल अथवा कोणी असेल, ज्याला कुणाला मिळेल तो लढेल। तुमची तयारी तशी आहे का? उद्या तुमचे जे निरीक्षक आहेत ते सुद्धा पुण्यात येत आहेत, पुणे लोकसभेचा आढावा ते घेणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहे का? निश्चित, कारण तो प्रक्रियेचा भाग आहे। मला त्याच्यात सहभागी होता येणार, कारण मला माझं मत द्यावं लागेल, पण मी स्वतः सोलापूरला निरीक्षक आहे, सोलापूर लोकसभेसाठी। ही सिस्टीम आहे, तुम्हाला ते म्हटलं तसं। तर माझ्या इच्छा मी तुम्हाला ते सांगते, पक्षाची काय इच्छा आहे याला महत्त्व आहे। पक्ष उद्या म्हणाला तर कोणी नाही म्हणणार आहे, स्वतःहून इच्छा आहे तुमची। पक्ष नाही, पक्ष हो म्हणाला, पक्ष ज्याला कोणाला सांगेल, मग मी असेल कोणी असेल, नाही कोण म्हणणार। पक्षाने संधी दिली तर खासदारकी लढेल असं सुद्धा आता स्पष्ट भूमिका आहे ती पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलेली आहे। आणि त्यामुळे पुणे लोकसभेच्या पुण्याच्या रिंगणामध्ये आता मुरलीधर मोहोळ हे सुद्धा सक्रिय झालेले पाहायला मिळतात आणि तशी तयारीसुद्धा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आहेच, पण स्वतःसुद्धा त्यांनी आता सुरू केलेली आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।